हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। नाशिक रोडजवळ गोदाम एक्सप्रेसच्या डब्याला लागली आग, प्रवाशांची धावपळ। नाशिक रोड रेल्वे स्थानकातून भुसावळकडे जाणाऱ्या गोदाम एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याची घटना सुमारे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। रेल्वे गार्डच्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनलवरून गोरखपूरला जाणारी गोदाम एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली। स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीकच्या मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ गोदाम एक्सप्रेस जात असताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले। काही सेकंदात वारा लागल्याने बोगीमधून आगीचे लोट येऊ लागले। शेजारील बोगीमधील प्रवासींच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली व त्यानंतर गाडीच्या गार्डला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी उभी केली। गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या। दरम्यान तात्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आले, मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यात खूप कसरत करावी लागली। तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान स्थानक प्रबंधक श्रीवास्तव, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोनसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील, कुलकर्णी आप्पा आदींसह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, मात्र हाय टेन्शन असलेल्या विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगीवर पाणी मारणे शक्य नव्हते। अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ बोगीपासून आगीने बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला। बोगी वेगळी झाल्यानंतर गोदाम एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली। या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळूहळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही। जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती। रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिककडे रवाना झाले असून या घटनेची उच्च स्तरावर चौकशी होईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे। बोगीमध्ये नेमकी आग कशामुळे लागली हे कारण मात्र अजून अद्याप स्पष्ट झालेले नाही। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, नाशिक रोड।